सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील गावांमध्ये वाढत्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांच्या जीवितासह शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। या पार्श्वभूमीवर चांदोली अभयारण्याच्या खुंद्रापूर नाक्यावर वन्यप्राणी हल्ला प्रतिबंध आणि शेतकरी संरक्षण जनचळवळ समितीच्या वतीनं खरं तर तीव्र जनआंदोलन पुकारलं गेलंय। या आंदोलनात परिसरातील शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झालेत। पाहूयात। वाढत्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी त्रस्त। सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरात भीतीचं वातावरण। ग्रामस्थांनी जन आंदोलन करत वन विभागाला दिला अल्टिमेटम। बिबट्या, रानगवा आदी वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वाढलेला वावर धोकादायक ठरत असून निष्पाप नागरिकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत। लहान मुलांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत अनेकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे। मात्र प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे। ताबडतोब वन मंत्र्यांनी, जिल्हाधिकारी असतील किंवा वन अधिकारी असतील यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा। आमच्या गावातील जेवढे काही वन्य प्राणी आहेत ह्या जंगलामध्ये आणून सोडावे, ह्या जंगलाला कुंपण घालावे, आमच्या बेसिक मागण्या आहेत। हे जर नाही केलं तर यापुढे भविष्यात तीव्र आंदोलन आम्ही या 4 तालुक्यातून करणार असं आम्ही या ठिकाणी सांगतो। शासनानं जे अभयारण्याला कुंपण घालतो म्हणून त्यावेळेला प्रस्तावित केलं होतं ते कुठल्याही पद्धतीचं अभयारण्याला कुंपण नसल्यामुळं हे वन्य प्राणी संपूर्ण नागरी वस्तीत आणि गावात शेतशिवारात फिरत आहेत। याची शासनानं तातडीनं दखल घ्यावी व वरच्या वरिष्ठ पातळीवर कार्यवाही करावी। वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे पिके वारंवार उद्ध्वस्त होत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अपुरी आणि विलंबानं मिळत असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे। भीतीपोटी काही कुटुंबांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केल्यानं सामाजिक अस्थिरता वाढत असून शाळकरी मुलांमध्ये मानसिक भीती निर्माण झाली आहे। या गावचे जवळजवळ 1000 ते 1200 एकर जमीन पडून आहे। कारण जंगलातले जे प्राणी आहेत या जंगलाला कुंपण नसल्यामुळं ते खाली शेतात येत आहे आणि शेताच्या भीतीमुळे गेली 15 वर्ष ही जमीन आमची पडून आहे। तर आमची सरकारकडे एक मागणी अशी आहे की ह्या पडलेल्या जमिनीचं आमचं भुईभाडं म्हणून जसं उसाला दर प्रति गुंठ्याला मिळतात त्याचा हिशोब करून आम्हाला हे मिळावं आणि ह्या प्राण्याचा बंदोबस्त करावा आणि चांदोली अभयारण्याला कुंपण घालावं। पुढील 21 दिवसात मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास उग्र आंदोलन छेडलं जाईल असं अल्टिमेटम यावेळेस देण्यात आला। तसंच आम्हाला बिबट्या पाळण्याची परवानगी द्यावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे। यावेळेस आंदोलकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या। त्यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी प्रति एकर किमान 2 लाख रुपयांची वार्षिक नुकसान भरपाई, पंचनामे 7 दिवसांमध्ये पूर्ण करून तात्काळ भरपाई, अभयारण्य सीमेरेषेवर सोलार फेसिंग, संरक्षणात्मक खंदक, सोलार कुंपणासाठी 100% अनुदान, वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा, रात्री गस्त पथक आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करणं आणि वारंवार दिसणाऱ्या बिबट्यांना पकडण्यासाठी विशेष पथक नेमणं आदी मागण्या करण्यात आल्या। 6-7 एकर जमीन आहे। या ठिकाणी मी पूर्वी जवळपास 350-400 टन ऊस काढत होतो, पण या ठिकाणी जंगली गवे आणि जंगली श्वापदाच्या त्रासामुळे जवळपास आज 20-25 टन सुद्धा खर्च आम्हाला निघेनासा झाला आहे। तर या ठिकाणी आम्ही आमचं निवेदन शांततेच्या स्वरूपात दिलेलं आहे। जर 21 दिवसात जर शासनानं आमची दखल नाही घेतली तर या पुढचं आंदोलन आमचं शासनाला परवडण्यासारखं नसणार आहे। वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जीवांची आणि मालमत्तेची मोठी हानी होते आहे। त्यावर प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा जनप्रक्षोभ वाढण्याची अधिक शक्यता आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।